मित्रांनो, म्हैस पालन असेल किंवा गाय पालन असेल, याच्यामध्ये मुक्त गोठा हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे मुक्त गोठा केल्यानंतर तुमचे जवळपास 80% कष्ट हे कमी होणार आहेत. त्या म्हशींना, वगारेंना अशा पद्धतीनं मुक्त गोठ्यामध्ये तुम्ही सोडून दिलं आणि एका बाजूला चाऱ्या आणि पाण्याचे नियोजन केलं आणि कंपाऊंड अशा पद्धतीनं जर करून टाकलं, तर हे खूप म्हणजे खूप कमी प्रमाणात आपल्याला कष्ट लागणार आहात. तर आपण या ठिकाणी पाहू शकता, एका बाजूला एक छोटा शेड तयार करून त्या ठिकाणी पाणी आणि चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे आणि असं जागा मोकळी सोडून त्याला कंपाऊंड अशा पद्धतीने करून टाकलेलं आहे. मग ज्या म्हशींना वगैरेंना जेव्हा चारा पाणी खायचा पिण्याचा वेळ असतो, तेव्हा ते खातात आणि नंतर मुक्त गोठ्यामध्ये अशा पद्धतीनं मस्त फिरत असतात. त्याच्यामुळे त्यांची पचनशक्ती देखील सुधारणार आहे. लवकर रेडी असतील तर लवकर गाभण सुद्धा जाणार आहेत आणि खूप आपले कष्ट त्या ठिकाणी कमी होणार आहेत. आता या ठिकाणी बघू शकता, छोटे वासरासाठी त्यांनी त्या ठिकाणी कंपार्टमेंट केलेलं आहे. 0 ते 2 महिन्याचं एक कंपार्टमेंट आहे आणि 2 महिने ते 1 वर्षापर्यंत आणि 1 वर्ष ते नंतर गाभण जाईपर्यंत अशा पद्धतीचं प्रत्येक वयानुसार त्यांनी कंपार्टमेंट केलेलं आहे. आता इथं या ठिकाणी 1 वर्ष ते गाभण जाईपर्यंतचं कंपार्टमेंट हे आहे. याच्यामध्ये त्यांनी एक जवळपास 1 ते 1.5 गुंठ्याला अशा पद्धतीने कंपाऊंड केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपले वगारी सोडून दिलेले आहेत. आणि लहान वासरांना एक छोटं 10 बाय 10 चे जन्मल्यापासून 2 महिन्यापर्यंत एका कंपार्टमेंटमध्ये राहतील. मग त्याच्यानंतर 2 महिने ते 1 वर्षापर्यंत राहतील आणि 1 वर्ष ते गाभण राहत जातील. अशा पद्धतीचं आहे. आता या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. चाऱ्याची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि ज्यांना सकाळी असेल किंवा 3-4 वाजता संध्याकाळी त्यावेळेला ते चारा त्या ठिकाणी पाणी ठेवतात आणि ते खातात जनावरं आणि त्याच्यानंतर ते संपूर्ण असं मुक्त गोठ्यामध्ये फिरत असतात. मग याच्यामुळे काय होते की जनावरांना एक चांगलं म्हणजे फिरायसाठी जागा असल्यामुळे एकाच ठिकाणी जर जनावर बांधून ठेवले तर त्यांची हालचाल कमी होते. परिणामी रेडी लवकर माझावर येत नाहीत आणि आपलं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकते आणि खूप कष्ट देखील राहतात. जर माणसाला देखील एका जागा असं बांधून जर ठेवलं तर त्यांचं आपण देखील खूप चांगल्या पद्धतीने राहू शकत नाही, तर जनावरं कशावर राहू शकतील? तर असं मुक्त गोठा प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जर जनावरांसाठी केला तर खूप फायदेशीर असतो मित्रांनो. असं संपूर्ण कंपार्टमेंट किती छान सुंदर असं त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि लहान वासरांनाच म्हणजे म्हशीला असेल किंवा गाईच्या असेल, लहान वयामध्ये जर केलं तर ते नंतर राहू शकतात. मोठे जर म्हशीला आपण डायरेक्ट मुक्त गोठा करावं म्हणलं तर ते त्या ठिकाणी व्यवस्थित राहू शकत नाहीत. पण लहान वासरापासून जन्मल्यापासूनच जर त्यांना मुक्त गोठ्याचं जर आपण नियोजन करून टाकलं, त्यांना जर त्यांची सवय केली तर खूप चांगल्या पद्धतीने मित्रांनो म्हशी देखील मुक्त गोठ्यामध्ये राहू शकतात. अनेक लोकांना वाटते की म्हशीचा मुक्त गोठा हा शक्य नाही. पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छानपणे, किती सुंदरपणे कुठलीही म्हैस एकमेकाला वगार म्हणजे मारून न घेता खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ते राहत आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्या शेतकऱ्याचा आदर्श घ्यावा मित्रांनो.